आदरणीय नगर सचिव मॅडम, ह्या महिला व बालकल्याणसाठी बजेट काय जरा कळेल का मला? आणि आतापर्यंत ते बजेट कशावर वापरले गेले, कृपया याचा खुलासा व्हावा. मॅडम, महिला व बालकल्याण सभापती तुम्ही मागचा इतिहास घेऊन आज वर्तमानात पुन्हा एकदा येत असताना जर तुम्ही इतिहासात जातात तर माझी विनंती असेल की आजपर्यंत या महिला व बालकल्याण समितीवर जे काही बजेट अधिकृत आहे त्यांच्यासाठी ते किती बजेट आहे आणि आतापर्यंत ते बजेट कुठं वापरलं गेलं आहे? महिला व बालकल्याण समिती आहे गठीत, परंतु आतापर्यंत मॅडम मला फक्त ह्याचा तुम्ही जे विषय आणलाय ही कुठल्या आधारावर आणलाय, ह्याचं बजेट काय आणि आतापर्यंत हे बजेट कुठं गेले हे तुमच्या तोंडून ऐकायचं आहे. मॅडम मला बजेट बद्दल मला नाही सांगता येणार मॅडम, पण स्टॅट्युटरी आपली ती एक समिती आहे ती आपल्याला स्थापन करावी लागते मॅडम. नाही नाही च्या अनुषंगाने आणि त्याला 5% बजेट असतं आपलं महापालिकेचं. यस मॅडम, मला हेच तुमच्याकडून ऐकायचंय. जर 5% बजेट आमच्या महिला बालकल्याण समितीला आहे तर ते बजेट मागच्या काळात तुम्ही कशाला वापरले त्याचा खुलासा या सभागृहाला व्हावा. आदरणीय प्रशासन असेल, सन्माननीय आयुक्त मॅडम आणि सन्माननीय महापौर मॅडम, की खऱ्या अर्थानं अधिकृतपणे हे बजेट वापरणं कशासाठी गरजेचं आहे आणि हे बजेट कशाला वापरलं गेले ह्याचा खुलासा या सभागृहामध्ये होणं एक महिला म्हणून या महिलाच्या विषयासाठी मला जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. कृपया याचा खुलासा व्हावा. 5% बजेट हे माझ्या अधिकाराचं आहे, माझ्या प्रत्येक सभागृहात बसलेल्या प्रत्येक महिलेच्या अधिकाराचं बजेट आहे, ते कुठं वापरले कृपया खुलासा व्हावा. माझ्या बालकांच्या अधिकाराचं आहे, माझ्या कुपोषित बालकांच्या अधिकाराचं आहे, माझ्या बचत गटाच्या भगिनीच्या अधिकाराचं आहे, तर हे बजेट कुठं वापरलं गेले कृपया खुलासा व्हावा. संबंधित अधिकारी आहे, हा विषय समोर अजेंड्यावर आणलाय तर मला ह्याचा खुलासा हवाय. जो 5% निधी माझ्या अधिकाराचा आहे, माझ्या महिला भगिनीच्या अधिकाराचा आहे, माझ्या लातूर शहरातल्या महिलांच्या विकासाकरिताचा आहे, माझ्या गृह उद्योग महिलांच्या अधिकाराचा आहे, तो निधी गेला कुठं? बिलकुल. आयुक्त मॅडम, आपण अधिकाऱ्यांची बैठक व्यवस्था, एक मिनिट गटनेते महोदय, बैठक व्यवस्था अशी केलेली आहे की अधिकाऱ्यांचा चेहरा आम्हाला सभागृहामध्ये दिसतच नाही. या अधिकाऱ्यांना मॅडम त्यांना येऊ द्या एका पडद्याच्या बाहेर, देऊ द्या उत्तर आम्हाला. आता प्रशासनाचा काळ संपलाय हे एकदा सांगा आयुक्त मॅडम. माननीय महापौर, माननीय उपमहापौर, माननीय आयुक्त महोदय, सन्माननीय सभागृह, लातूर शहर महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये माननीय नगर सचिव मॅडम, लातूर शहर महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी जी तरतूद केलेली आहे त्या तरतुदीचा विनियोग शहरातील सिटी बसच्या प्रवासासाठी यस ज्या महिला प्रवास करतात त्यांच्यावर केला जातो. साहेब मला एक सेकंद, एक उत्तर द्या. आता थांबा भाऊ, आता तरतूद नाही, नाही तरतूद नाही, सिटी बसची तरतूद नाही. त्या क्लॉथ मध्ये 5%चा जो क्लॉथ आहे त्यामध्ये सिटी बसची तरतूद नाही. तो कायदा मी सांगते साहेब तुम्हाला, त्या क्लॉथ मध्ये सिटी बस येत नाही. तुम्ही कुठल्या अधिकाराने ते महिलांना मोफत तर द्या, ते क्लॉथ नसताना तुम्ही कुठल्या अधिकारानं ते बजेट सिटी बसच्या बिलासाठी वापरत आहात? कुठला अधिकार तुम्हाला सभागृहाने दिला, सन्माननीय आयुक्तांनी दिला, सभेने ठराव दिलाय का? तुमचं नाव काय तुमचं सांगा. एक मिनिट, कोण गणे एकच मिनिट. सन्माननीय सदस्याने विचारलेल्या प्रश्नासंदर्भामध्ये सविस्तर अभ्यास करून आगामी विषय इथं आल्यावर बिना अभ्यासाचं कसं काय तुम्ही सभागृहात येऊ शकता? बिना अभ्यासाचं कसं काय तुम्ही येऊ शकता इथं? विषय बिना अभ्यासाचा कसं काय आणू शकता? तुम्ही अभ्यास न करता अजेंडावर विषय कुणाच्या अधिकारानं आलाय? श्रीमान आपण जागेवर बसावं, आपल्या जागेवर बसून बोलावं. कोळगणेजीचे काही शिवसैनिक आहेत का? शांत बसा. हा विषय आमच्या अधिकाराचा
शांत बसा. नाही नाही आम्ही लेखी घेणार नाही. विषय जर इथं आलाय तर आम्हाला उत्तर इथंच पाहिजे. विषय तुम्ही आणलाय. आदरणीय महापौर मॅडम विषय तुम्ही अजेंड्यावर सही समिती केली. स्थापन करण्याचा विषय जरी असला तरी ती समिती स्थापन करण्यासाठी जे बजेट येतं सदस्य संख्या महिलाचा विषय आहे मॅडम. दोन मिनिट. जोपर्यंत माझा निधी हक्काचा कुठे गेलाय कळत नाही तोपर्यंत मी खाली बसणार नाही मॅडम. महिला आणि बाल कल्याण आदरणीय महापौर मॅडम प्रशासनाने तुम्ही एक महिना बसलेल्या कशा आहात. पद्धतीने केला. 2.5 कोटी कॅपोने रुपयांचा आम्हाला हा निधी हिशोब द्यावा. बस कुठल्याही संपलं कारणाशिवाय प्रश्न. वळू तुमचा कॅपो ऐकत नाही तो. सर मॅडम, एक मिनिट कॅपो तुम्ही ऐकत नाही. एक मिनिट मॅडम गाडी घेऊन त्याचा खुलासा झाला, बाकी काही नाही. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम 30 मधल्या तरतुदीप्रमाणे महिला व बालकल्याण समिती सदस्य संख्या ही 13 ठरवण्यात येते. मॅडम तुम्ही फक्त मॅडम निघू द्या. निधी तुम्ही गायब करता आणि तुम्ही आम्हाला रुलिंग देता. आम्ही हलणार नाही मॅडम इथून. तुमची ओय, चालू द्या कशी. ओय. प्रत्येक महिलेच्या अधिकाराचा निधी आहे मॅडम. लातूर शहरातल्या प्रत्येक महिलेच्या अधिकाराचा निधी आहे मॅडम. तुम्ही सभागृह संपवू शकता पण आमचा खुलासा दिल्याशिवाय नाही. जोपर्यंत तुम्ही आमचा खुलासा देत नाही राष्ट्रगीत घ्या आम्हाला नाही पुढचं परंतु आमचा खुलासा विषयाचा खुलासा देऊ द्या. सभा तहकूब झालेली आहे. 15 मिनिट.